नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाल्मिक कराड हे जे नाव अनेकांच्या चर्चेमध्ये होतं, ते केव्हा अटक होणार आणि केव्हा पोलिसांच्या ताब्यामध्ये येणार अशी अनेकांना शंका होती, संशय होता. त्या संशयावर पहिली फुली आज पडलेली आहे. वाल्मिक कराड हे सकाळी 11च्या सुमारास आज पुणे CIDच्या ऑफिससमोर शरण आलेले आहेत. त्यांनी हीच वेळ का निवडली, त्यांनी पुणे ऑफिसच का निवडलं, ते इतके दिवस कुठे होते, त्यांना उज्जैनवरनं पुण्यामध्ये कोणी आणलं, पोलिसांनी आणलं का ते स्वतःहून आले. जे वाल्मिक कराड उज्जैनला आपल्या बॉडीगार्डसह गेलेले होते, जे बॉडीगार्ड पोलीस दलातील होते, त्या बॉडीगार्डना त्यांनी गुंगारा दिला की त्या बॉडीगार्ड्सनीच मध्यस्थाची भूमिका बजावली. अशा अनेक भूमिका आता या पुढच्या काळामध्ये चर्चेत येणार आहेत. वाल्मिक कराडांना इतके दिवस पकडण्यासाठी पोलिसांना इतका विलंब का लागला, याचं देखील उत्तर पोलिसांना द्यावं लागणार आहे. तरीही 1% काम ह्या ज्या सगळ्या केसमधलं आहे, म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणातलं 1% काम फक्त आज झालेलं आहे असं मी मानेल. कारण संतोष देशमुख या मस्साजोगचे जे सरपंच आहेत, त्यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आरोपी म्हणून अद्यापही आलेलं नाही आहे. त्यामुळं वाल्मिक कराड जे शरण आलेले आहेत, जे आरोपी आहेत, ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहेत. त्यामुळं खरं तर वाल्मिक कराड ताब्यात आल्यानंतर आता कुठे पोलिसांचं उर्वरित 99% काम सुरू होणार आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीनं तो जो खून झालेला आहे, त्या खुनामागचे खरे सूत्रधार मास्टर जे कोण आहेत, त्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. सुरेश धस असोत, अंजली दमाने असोत किंवा बीडमधले मुंडे यांचे विरोधक असोत, त्या सर्वांनी वाल्मिक कराड हेच या खुनामागचे सूत्रधार असल्याचं गेल्या 20-22 दिवसापासून सातत्यानं सांगितलेलं आहे. पण पोलिसांनी यावरती अजून आपलं मौन सोडलेलं नाही आहे. वाल्मिक कराड यांचं नाव या खून प्रकरणामध्ये आरोपी म्हणून आणणं आणि ते येणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. कारण संतोष देशमुख यांच्या यांचा खून ज्या पद्धतीने झाला, त्याबद्दल अनेकांना धास्ती वाटते आहे, अनेकांना भीती वाटते आहे की हे प्रकरण दडपण्याचा किंवा त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न या शरणागतीमुळे होतो आहे की काय, अशी शंका अनेकांना वाटते आहे. त्यामुळं आपल्या सर्व कायद्याचा कसून अभ्यास पणाला लावून पोलिसांना वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे हे या फिर्यादीमध्ये आणणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे. आता सर्वजण म्हणत आहेत की आरोपींनी संतोष देशमुख यांना जी मारहाण केलेली होती, त्या मारहाणीच्या वेळेस जे काही व्हिडिओ फुटेज आलेलं होतं, त्या व्हिडिओ फुटेजमध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना फोन झालेले आहेत असा पहिला संशय त्यांच्यावरती आलेला आहे. आणि ते फुटेज मिळवणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात दुसरं मोठं आव्हान असणार आहे. जर हे फुटेज मिळू शकलं नाही, जर विष्णू चाटे आणि इतर आरोपी आणि कराड यांच्यामधलं संभाषण किंवा त्यांच्यामधलं जे काही बोलणं झालेलं आहे, जे काही व्हिडिओ कॉल झालेले आहेत, त्याचा आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा संबंध जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम राहणार आहे. आणखीन एक तिसरं महत्त्वाचं जे काम पोलिसांकडनं अजून झालेलं नाही आहे, म्हणजे वाल्मिक कराड शरण आले, मात्र इतर जे 3 आरोपी या देशमुख प्रकरणातले आहेत ते अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाही, CIDच्या हाती आलेले नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं घुले आणि इतर जे दोघेजण आहेत तेच खरं तर मारहाण करण्यामध्ये अग्रभागी होते. घुलेनंच संतोष देशमुख यांना गाडी खाली घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि घुलेनंच नंतर मग ही सगळी फोनाफोनी केलेली होती. असा सगळा मोठा एक प्रकार दिसून आलेला होता. त्यामुळं वाल्मिक कराडसोबतच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे संबंध प्रस्थापित करणं, उर्वरित आरोपींना पकडणं, आता जे आरोपित विष्णू चाटेसारखे आहेत त्यांच्याकडनं आणखीन याबाबतची माहिती घेणं, असे सारे दुवे पोलिसांना जोडावे लागतील. याशिवाय अनेक काही महिला कार्यकर्त्यांची चौकशी ही पोलिसांनी केलेली आहे. संतोष देशमुख यांना विनयभंगाच्या किंवा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा देखील या आरोपींचा प्लॅन होता आणि त्यानुसार ही चौकशी झाल्याचं बोललं जात आहे. मग या महिलांना पुढे करण्यामध्ये कोण होतं, कोणता नेते त्यांच्याशी संपर्कात होता 8-9 डिसेंबरपासून, तर हा देखील तपास पोलिसांना करावा लागणार आहे. त्यामुळं आता वाल्मिक कराड ताब्यात आलेले आहेत, ते आता कोठडीची हवा खातील, पण ते आता जी हवा खातील ती फक्त 2 कोटी रुपयाच्या
खंडणी प्रकरणातली हवा कोठडीची खाऊ शकतात. पण या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये त्यांचा जर व्यवस्थित तपास केला, इतर जर सर्व परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांनी व्यवस्थित जर गोळा केले, तरच वाल्मिक कराड हे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अडकू शकतात. आता पोलिसांचा गेल्या 22-23 दिवसांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर अनेकांना त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल शंका येते आहे, विश्वास बसत नाही आहे. 150 पोलीस, 40-50 अधिकारी वाल्मिक कराड यांच्या मागावर होते, त्यांचा ठाव ठिकाणा शोधत होते, तरी ते पोलिसांना न सापडता वाल्मिक कराड त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या वेळेनुसार शरण येतात काय, हे अनेकांना पटण्यासारखं नाही आहे. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती, गृह खात्याच्या कार्यक्षमतेवरती आधीच सगळा संशय आता निर्माण झालेला आहे. त्यामुळं वाल्मिक कराड यांना खून प्रकरणामध्ये तातडीनं त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं आणि पुढे तो शिक्षेपर्यंत धसास नेणं, हे सगळी महत्त्वाची कामं राहिलेली आहेत. त्यामुळे केवळ वाल्मिक कराड पोलिसांना शरण आले म्हणून त्याचा उत्सव किंवा त्याचा आनंद मानण्यापुरतं हे काम नाही आहे. फक्त आधी म्हटलं त्या पद्धतीनं 1% काम झालेलं आहे, 99% काम अद्याप बाकी आहे. बीडमध्ये जो नागरिकांचा आक्रोश मोर्चा निघालेला होता, त्या आक्रोश मोर्चाच्या आधीच खरं वाल्मिक कराड ताब्यात यायला हवा होता, पण लाखोंचा मोर्चा निघूनही पोलिसांना त्यानंतर 3-4 दिवस वाल्मिक कराडपर्यंत पोहोचायला लागले. त्यामुळं खरोखरीच नागरिकांमध्ये अशी शंका येणं स्वाभाविक आहे की पोलीस याचा तपास व्यवस्थित करतात की नाही. त्यामुळं पोलिसांना आपल्यावरचा विश्वास जर पुन्हा सार्थ करायचा असेल तर याचा सगळा सोक्षमोक्ष आणि सुरेश जस यांच्या भाषेत जर बोलायचं, आका आणि आकाचाही आका या खून खटल्यामध्ये आला पाहिजे, त्याच्यापर्यंत धागे पोहोचले पाहिजेत आणि धागेदोरीने केवळ खटला चालणार नाहीत, तर ते शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. बघूया, अभी तो सुरुवात हुई है, अंत देखना बाकी है. तर पाहत राहा लेट्सअप मराठी आणि लेट्सअप मराठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.